हरिओम. भगवद्गीता बोध. अध्याय 2. सांख्ययोग. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 22. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्याति नरः अपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्र टाकून दुसरी नवीन वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण शरीर टाकून दुसऱ्या नवीन देहात जातो. योगेश्वर सांगत आहेत की मानवाचा मृत्यू म्हणजे विशेष असं काही नाही. मानवाचे शरीर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देहावरील वस्त्र आहे. आता वस्त्र जुनं जीर्ण शीर्ण झालं की मानव ते टाकून देतो आणि नवीन धारण करतो. ही तर नेहमीची गोष्ट आहे. शरीराच्या बाबतीत हेच घडतं. शरीर थकतं, ते पुढील कर्म करायला उपयोगी राहत नाही. मग कपड्यांप्रमाणेच आत्मा ते शरीर बदलतो, जुनं त्याग करून नवीन घेतो. काही देह अल्पायुषी ठरतात. 100 वर्ष वापरून देह जीर्ण झाला तर ते समजू शकते, पण देह अल्पकाळातच त्याग करावा लागतो. त्याची 3 प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे ज्याप्रमाणे नवीन कपडा काट्यात सापडून अकाली फाटावा, त्याप्रमाणे देह रोगाने जराजर्जर होतो आणि कुचकामी होतो, त्याचा त्याग करावा लागतो. दुसरं म्हणजे अल्प आयुष्यात मानव असे काही भोग निर्माण करतो की ते भोग उपभोगून संपवणं धारण केलेल्या देहाला शक्य होत नाही. अर्थातच त्यामुळे ते निर्मित भोग उपभोगण्यास योग्य असा नवीन देह धारण करायला सद्य देह त्यागावा लागतो. तिसरं म्हणजे मानव अल्प आयुष्यात भोग उपभोगून संपवतो, त्याला जगण्याचं प्रयोजन राहत नाही, त्याला मोक्ष मुक्ती मिळते. अर्थातच देह त्यागावा लागतो. मनुष्य क्षणाक्षणाने जगत असतो, कारण श्वसन त्याच्या हातात नसते. श्वास घ्यायला मिळाला की तो त्या क्षणाला जगतो. पुढील श्वास घ्यायला मिळेल की नाही याची खात्री नसते. याचा अर्थ तो क्षणाक्षणाने मरत असतो. दर क्षणाला शरीराची झीज होत असते. त्यामुळे काही कालावधीनंतर ते पूर्ण निकामी होतं. त्यावेळी ते बदलावं लागतं. माणसाला कितीही आयुष्य मिळाले तरी ते अपुरेच वाटते. त्याची उपभोगासाठी जगायची तीव्र इच्छा असते. त्याला मरण नको असतं. वास्तविक मरण हे मानवाला वरदान आहे. 20 वर्षांच्या पिढीचे अंतर नकोसे होते. एखादा 500 वर्षांचा पूर्वज घरात असेल तर त्या घरात काय हालकल्लोळ होईल याचा विचारच केलेला बरा. यास्तव स्मशान ही तीर्थस्थाने व्हायला पाहिजेत. मरण सहजपणे स्वीकारायला पाहिजे. वस्त्र बदलणारा मनुष्य तोच राहतो. वस्त्र बदलली जातात. त्याचप्रमाणे देह बदलणारा आत्मा तोच असतो. शरीर बदललं जातं. जोपर्यंत भोगापवर्गता संपत नाही तोपर्यंत हे होतच राहतं. यास्तव यात शोक करायचं काहीच कारण नाही. नवीन वस्त्र नेसल्यावर मानवाला जुन्या वस्त्रांची आठवणही राहत नाही. तो नव्या कपड्यात रममाण होतो. तद्वतच नवीन देह धारण केल्यावर जुन्या देहाच्या आठवणी राहत नाहीत. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे ध्यानाचा. कारण शरीर हे आत्म्याचं वस्त्र आहे हे आपण विसरूनच गेलो आहोत. आपण स्वतःला ते वरचं वस्त्र, तो वरचा देह समजून वागतो. यामुळेच सगळा घोटाळा होतो. यासाठी प्रत्येक बाबतीत सजग जगायला शिकायचं. त्यासाठी ध्यान लावायला शिकायचं. त्यामुळे सर्व घोटाळे लवकरच दूर होतील. समजा आपल्याला भूक लागली की जरा त्या भुकेवर ध्यानधारणा करावी. मेंदूला जरा शीण द्यावा आणि शोध घ्यावा की भूक नक्की कोणाला लागली आहे. आपल्या लक्षात येईल की भूक शरीराच्या पोटाला लागली आहे. येथेच आपला वैताग नष्ट होईल. हेच प्रत्येक बाबतीत करावे. आपली सर्व दुःख संपतील. कारण ती देहादी इंद्रियांकडे, शरीराकडे सोपवली जातील. त्यातून आपली सुटका होईल. या अशाच ध्यानाने एक दिवस आपण आपल्या शरीराच्या मृत्यूकडे पाहायला शिकू.
तिथेच आपण मृत्युंजय होऊ, मुक्त पाहू. हरिओम.